बरेच दिवस झाले कोथिंबीर वडी बनवलेलीच नव्हती आणि उन्हाळ्यात जरा कोथिंबीर कमीच मिळते ना, त्याच्यामुळे आज मला मिळाली. तर काहीतरी नवीन स्पेशल ट्राय करायला पाहिजे. त्यासाठी आता कोथिंबीर वडी खूप दिवस झाली बनवली नव्हती. म्हटलं चला आता कोथिंबीर मिळालेली आहे तर कोथिंबीर वडीच बनवते. आणि आता मुलांच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे नवीन नवीन काहीतरी फरमाईश करत असतात मुलं. तर चला मस्त अशी कोथिंबीर सगळी निवडून घेतली, बारीक कट करून घेतली, धुवून घेतली होती बरं का. तर बारीक कट करून घेतली आणि त्याच्यामध्ये ना आपण डाळीचं पीठ घालतो तेव्हा जास्त चिकटपणा येतो ना, तर चिकटपणा न येण्यासाठी त्याच्यामध्ये 2 चम्मच बाजरीचं पीठ मिक्स करायचं. वडे अजिबात चिकट होणार नाही, हातालासुद्धा जास्त चिटकत नाही. तर याच्यामध्ये मी लसूण, मिरची, अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडंसं मी 2 चम्मच बाजरीचं पीठ मिक्स केलं आणि नंतर डाळीचं पीठ घातलेलं आहे. गोळा करून घेतला आणि त्याचे आता मस्त छोटे छोटे गोळे करून घेणार आहे वाफवण्यासाठी. तर आपण बट्ट्या बनवतो तशा आकारामध्ये सुद्धा करू शकतो, पण फ्राय करताना जास्त जाड असतात त्याच्यामुळे मग अशा मी गोल आकारामध्ये करून घेते आणि इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहे. इडली पात्राला थोडंसं तेल लावलं आणि त्याच्यानंतर वाफवायला ठेवलेला आहे. वाफवून झाल्यानंतर बघा अशा गोल गोल कट करून घेतो. पाहिजे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. तर अशा गोल कट केल्या ना तर फ्राय व्यवस्थित होतात, व्यवस्थित असं तेल सगळीकडे लागलं जातं. तर त्याच्यामुळे असं बारीक कट करून घेतल्या आणि फ्राय करण्यासाठी मी लोखंडी तवा घेतलेला आहे. लोखंडी तव्यामध्ये टेस्ट जरा वेगळीच असते म्हणून भरपूर असं लसूण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं घातलं आणि मस्त अशा क्रिस्पी फ्राय करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बनवता की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला माझा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.